हाय डियर स्टूडेंट्स, वेलकम टू SMS टेक अकॅडमी. BEE हा जो सब्जेक्ट आहे, हा सब्जेक्ट सी लँग्वेजच्या नंतरचा दुसरा सब्जेक्ट आहे जो आपल्या या ब्रांचमध्ये येते. कम्प्युटर IT च्या ब्रांचमध्ये येते. सेकंड सेमिस्टरचा हा तुमचा सब्जेक्ट आहे फर्स्ट इयरचा. या सब्जेक्टची एक्झाम दरवर्षी ऑनलाईन होत असते. जशी बेसिक सायन्सची एक्झाम झाली तशी या सब्जेक्टची एक्झाम कशी होत असते, ऑनलाईन. तर यामध्ये आपण प्रिव्हियस क्लासमध्ये फ्लेमिंग राईट हँड रूल पाहिला होता. त्या फ्लेमिंग राईट हँड रूलवरती त्या रूलवरती काही आधारित आपण क्वेश्चन या क्लासमध्ये पाहणार आहोत. चला तर चालू करू आपण MCQ. आपली जी बॅच आहे, जी ऑफिशियल बॅच आहे, ते ऑफिशियल बॅच अजून स्टुडंट आल्यानंतर चालू होतील. जेव्हा स्टुडंट आपल्या इथं येतील तेव्हा हे ऑफिशियल बॅच चालू होईल. ठीक आहे. तोपर्यंत आपण जे काही क्वेश्चन्स आहेत MCQ, कारण की आपली सिस्टीम अशी आहे की जे प्रिव्हियस क्लासमध्ये शिकवलं त्याच्यावरती 20 क्वेश्चन आपण घेत असतो. किती क्वेश्चन? 20 क्वेश्चन. आणि प्रत्येक क्लासमध्ये असं होणार आहे. एक क्लास झाला त्याच्यावरती 20 क्वेश्चन, दुसरा क्वेश्चन झाला त्याच्यावरती 20 क्वेश्चन, तिसरा क्लास झाला त्याच्यावरती 20 क्वेश्चन. तर प्रत्येक याच्यावरती 20 क्वेश्चन आपण विचारणार आहोत. चला पुढचा क्वेश्चन जो आहे म्हणजे पहिला आजचा फ्लेमिंग राईट हँड रूलचा. फ्लेमिंग राईट हँड रूलचा वापर काय असते, काय डिटरमाइन करते फ्लेमिंग राईट हँड रूल? ऑप्शन नंबर ए, डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. हा दाखवते का मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन. ऑप्शन नंबर बी, डायरेक्शन ऑफ फोर्स ऑन कंडक्टर. ऑप्शन नंबर सी, डायरेक्शन ऑफ इंड्यूस्ड करंट. आणि ऑप्शन नंबर डी, मॅग्निट्यूड ऑफ इंड्यूस्ड EMF. तर राईट हँड फ्लेमिंग रूल जो असते तो फ्लेमिंग राईट हँड रूल याच्यापैकी ऑप्शन नंबर सी दाखवते डायरेक्शन ऑफ इंड्यूस्ड करंट. जो काही करंट असेल तो करंट कोणत्या डायरेक्शनने चालला तर इंड्यूस्ड करंटचा डायरेक्शन दाखवण्यासाठी फ्लेमिंग राईट हँड रूलचा यूज केला जाते. नेक्स्ट क्वेश्चन. इन अ फ्लेमिंग राईट हँड रूल द फर्स्ट फिंगर इंडिकेट. फर्स्ट फिंगरचा अर्थ माहिती आहे ना. हे फ्लेमिंग राईट हँड रूल आहे, समजून घ्या. हा फ्लेमिंग राईट हँड रूल आहे. याच्यामधली ही फर्स्ट फिंगर व्हॉट इज इंडिकेट. ही फर्स्ट फिंगर काय इंडिकेट करत आहे? फर्स्ट फिंगर, तर लक्ष द्या. डायरेक्शन ऑफ करंट? नो. डायरेक्शन ऑफ मोशन? नो. डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड? यस. मॅग्नेटिक फील्डचा डायरेक्शन दाखवण्यासाठी या फर्स्ट फिंगरचा यूज केला जाते. म्हणून करेक्ट आन्सर कोणता राहील? डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. डायरेक्शन ऑफ इंड्यूस्ड EMF नाही. डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. जनरेटर रूल इज अप्लिकेबल टू. जनरेटर रूल हा कुठं अप्लिकेबल असते? ठीक आहे. मोटर्स? नॉट. ट्रान्सफॉर्मर? नाही. जनरेटर? यस. करेक्ट आन्सर काय? जनरेटर. जनरेटर वरती जनरेटर रूल काय असते? अप्लिकेशन असते. जनरेटर तुम्हाला माहिती आहे काय असते? जनरेटर हा एक प्रकारचा जनरेट करते, तयार करते, नवीन बनवते, जसं इलेक्ट्रिसिटी जनरेट करते, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? जनरेटर म्हणतो. नेक्स्ट. EMF इज इंड्यूस्ड इन अ कंडक्टर ओनली व्हेन. EMF जेव्हा कंडक्टर मध्ये इंड्यूस्ड होते. EMF इज इंड्यूस्ड इन अ कंडक्टर ओनली व्हेन. EMF जेव्हा कंडक्टर मध्ये इंड्यूस्ड होते केव्हा होते? मॅग्नेटिक फील्ड इज प्रेझेंट, कंडक्टर इज स्टेशनरी, फ्लक्स लिंकेज चेंजेस. हे याचा करेक्ट आन्सर आहे. काय आन्सर आहे? फ्लक्स लिंकेज चेंजेस. EMF इंड्यूस इन कंडक्टर. जेव्हा हे कंडक्टर असते, कंडक्टर मध्ये EMF जो आहे तो इंड्यूस्ड होते. केव्हा होते? जेव्हा फ्लक्स लिंकेज इन चेंजेस. फ्लक्स लिंकेज जो आहे तो चेंज होत राहते, कमी जास्त होत राहते. नेक्स्ट क्वेश्चन. डायनॅमिकली इंड्यूस्ड EMF इज ऑल्सो नोन ॲज. डायनॅमिकली इंड्यूस्ड EMF इज ऑल्सो नोन ॲज. काल शिकवलं होतं तुम्हाला. ठीक आहे. ट्रान्सफॉर्मर EMF? नॉट आन्सर. स्टॅटिक EMF? नाही. करेक्ट आन्सर आहे जनरेटर EMF. करेक्ट आन्सर काय आहे? जनरेटर EMF. ठीक आहे. जनरेटर EMF जो आहे हे करेक्ट आन्सर आहे. डायनॅमिकली इंड्यूस्ड EMF ला आपण काय म्हणतो? जनरेटर. ठीक आहे. आता तुमचं म्हणणं असेल सर की क्लास थोडासा लेट चालू झाला तर लाईट गेली होती. काय गेली होती? लाईट गॉन. लाईट गेल्यामुळे थोडासा आज क्लास काय झाला?
लेट झाला. ठीक आहे, तर म्हणून थोडासा क्लास लेट झाला. मी येऊन बसलो होतो क्लासला, पण ते लाईट जाणं येणं करत आहे. चला नेक्स्ट. नो EMF इज इंड्युस्ड व्हेन अ कंडक्टर मूव्स. जेव्हा कंडक्टर इकडून तिकडे मूव्ह होते, कंडक्टर जसा इकडून इकडे गेला, इकडून इकडे गेला, वर गेला, खाली गेला, जेव्हा कंडक्टर इकडून तिकडे मूव्ह होते तेव्हा त्याच्यामध्ये EMF हा इंड्यूस होत नाही. केव्हा, कोणत्या कंडिशन मध्ये? परपेंडिक्युलर असेल तर नाही, परपेंडिक्युलर जर असेल तर तो वाढते, हे माहिती आहे तुम्हाला. परपेंडिक्युलर असेल तर तो वाढते. फक्त एकच कंडिशन आहे, जे आहे पॅरलल. जर पॅरलल असेल तर इंड्यूस करंट हा काहीच होत नाही. तो इंड्यूस करंट जनरेट होत नाही, वाढतही नाही, कमी होत नाही. परंतु परपेंडिक्युलर असेल तर मॅक्सिमम, लक्षात ठेवा. परपेंडिक्युलर असेल तर मॅक्सिमम आणि पॅरलल असेल तर नो, म्हणजे झिरो. पॅरलल असेल तर झिरो. तर करेक्ट आन्सर काय आहे? पॅरलल. पुढचा क्वेश्चन पहा, लक्ष द्या. मॅक्सिमम इंड्युस्ड EMF ऑकर्स व्हेन द कंडक्टर. आता उत्तर दिलं तुम्हाला. काय उत्तर दिलं सांगा बरं? मॅक्सिमम कंडक्टर आता कुठं होते? इंड्यूस EMF जो आहे मॅक्सिमम कुठं होते? हा मॅग्नेटिक आहे, तुमची मॅग्नेटिक फील्ड आहे, मॅग्नेटिक फ्लक्स आहे. हा मॅग्नेटिक फ्लक्सच्या असा असला पाहिजे. याला काय म्हणतो आपण? याला म्हणतो परपेंडिक्युलर. काय म्हणतो? परपेंडिक्युलर. जर परपेंडिक्युलर असेल तरच मग परपेंडिक्युलर हे करेक्ट आन्सर येईल. परपेंडिक्युलर टू फील्ड. मॅक्सिमम इंड्यूस EMF हा मॅक्सिमम जास्त केव्हा होईल? जेव्हा याला काय असणार? परपेंडिक्युलर असणार. पुढचा क्वेश्चन. स्टॅटिकली इंड्यूस्ड EMF ऑकर्स व्हेन. स्टॅटिकली इंड्यूस्ड EMF ऑकर्स व्हेन. हा स्टॅटिकली इंड्यूस्ड EMF केव्हा घडून येते? केव्हा येते? कंडक्टर कट्स मॅग्नेटिक फ्लक्स. ऑप्शन नंबर बी, मॅग्नेटिक फील्ड इज कॉन्स्टंट. ऑप्शन नंबर सी, फ्लक्स लिंकिंग द कॉइल चेंजेस. करेक्ट आन्सर आहे फ्लक्स लिंकिंग द कॉइल चेंजेस. हा आय थिंक रिपीट झाला क्वेश्चन. जेव्हा स्टॅटिकली इंड्यूस्ड EMF ऑकर्स होते तेव्हा फ्लक्स लिंकिंग द कॉइल चेंजेस, म्हणजे फ्लक्स लिंक केल्यानंतर कॉइल काय होते? चेंज होत राहते. तेव्हा स्टॅटिकली इंड्यूस्ड EMF ऑकर्स होते. याच्यासाठी प्रीवियस क्लास कर राखे, तेव्हा हे समजते. ट्रान्सफॉर्मर वर्क्स ऑन द प्रिन्सिपल. ट्रान्सफॉर्मर कोणत्या प्रिन्सिपल वरती काम करते? तर ट्रान्सफॉर्मर सेल्फ इंडक्शन वर करते, म्युच्युअल इंडक्शन वर करते, डायनामिक इंडक्शन वर करते, की इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स वर करते? याचा करेक्ट आन्सर आहे काय? आन्सर आहे करेक्ट. याचं करेक्ट आन्सर आहे म्युच्युअल इंडक्शन. करेक्ट आन्सर काय आहे? म्युच्युअल इंडक्शन. जो ट्रान्सफॉर्मर वर्क करते तो म्युच्युअल इंडक्शन वरती करते. पुढचा पॉइंट पहा. सेल्फ इंड्युस्ड EMF is produced due to change in. self-induced EMF is produced due to change. सेल्फ इंड्यूस हा जो आहे कशामध्ये? चेंज, बदलाव केल्यामुळे घडून येते. तर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, फ्लक्स ऑफ नेबरिंग कॉइल, इट्स ओन करंट, लोड रेजिस्टन्स. याचा करेक्ट आन्सर आहे इट्स ओन करंट. इट्स ओन करंट सेल्फ इंड्युस्ड EMF इज प्रोड्यूस. स्वतःच्या करंटमुळे सेल्फ इंड्यूस करंट प्रोड्यूस होते. थोडीशी स्पीड वाढवतो. पुढचा क्वेश्चन. बॅक EMF हा झाला प्रीवियस क्लासमध्ये. बॅक EMF इज मोटर्स. इन मोटर्स इज एन एक्झाम्पल ऑफ. मोटर्स मध्ये बॅक EMF कोणाचं एक्झाम्पल आहे? ऑप्शन नंबर ए म्युच्युअल इंडक्शन, ऑप्शन नंबर बी स्टॅटिक इंडक्शन, ऑप्शन नंबर सी सेल्फ इंडक्शन, ऑप्शन नंबर डी डायनॅमिक इंडक्शन. कोणाचं एक्झाम्पल आहे हे? एक्झाम्पल आहे सेल्फ इंडक्शनचं. कोणाचं एक्झाम्पल आहे? सेल्फ इंडक्शनचं. बॅक EMF हा सेल्फ इंडक्शनचा एक्झाम्पल आहे. नेक्स्ट क्वेश्चन. युनिट ऑफ इंडक्टन्स इज. युनिट ऑफ इंडक्टन्स. इंडक्टन्सचा युनिट काय आहे? तर इंडक्टन्सचं युनिट आहे हेनरी. इंडक्टन्सचं युनिट काय आहे? हेनरी. हे लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन. म्युच्युअल इंडक्टन्स. म्युच्युअल इंडक्टन्सचा सिम्बॉल कोणता आहे? तर म्युच्युअल इंडक्टन्सचा सिम्बॉल आहे एम. म्युच्युअल इंडक्टन्सचा सिम्बॉल काय आहे? एम. नेक्स्ट क्वेश्चन. म्युच्युअल इंडक्टन्स इज द मॅक्सिमम व्हेन. म्युच्युअल इंडक्टन्स केव्हा जास्त राहते? तर पहा, कॉइल आर फार अपार्ट, कॉइल आर लूजली कपल्ड, कॉइल शेअर द सेम कोर आणि एअर कोर इज यूज. याचा करेक्ट आन्सर आहे कॉइल शेअर द सेम कोर. कॉइल शेअर द सेम कोर. ठीक आहे. हा, हे क्वेश्चन रिपीट घेणार आहोत मी, तुम्हाला आन्सर द्यायचा आहे. चला. विच फॅक्टर डज नॉट इन्क्रीज सेल्फ इंडक्टन्स. विच फॅक्टर
डज नॉट इन्क्रीज द सेल्फ इंडक्टर. खालीलपैकी कोणता असा फॅक्टर आहे जो सेल्फ इंडक्टर इन्क्रीज करत नाही? मोर टर्न्स, आयरन कोर, हायर परमेबिलिटी किंवा हायर रेजिस्टन्स. त्याचा करेक्ट आन्सर काय आहे? हायर रेजिस्टन्स. ठीक आहे, हायर रेजिस्टन्स. हे हायर परमेबिलिटी, हायर रेजिस्टन्स इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. इंड्यूस्ड ईएमएफ ऑलवेज अपोजेस द कॉज प्रोड्यूसिंग इट. This is stated by Faraday's first law, Fleming rule, Lenz law आणि Ohm's law. हा झालेला आहे. याचा करेक्ट आन्सर काय आहे? लेन्स लॉ याचा करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. स्टॅटिकली इंड्युस्ड ईएमएफ कन्सिस्ट ऑफ. जो स्टॅटिकली इंड्युस्ड ईएमएफ असते तो कसं म्हणून बनते किंवा कशाने बनते? पहिला डायनामिक प्लस दुसरा बॅक ईएमएफ, दुसरा सेल्फ प्लस म्युच्युअल इंडक्शन, तिसरा जनरेटर प्लस मोटर ईएमएफ आणि चौथा कोणता आहे? फ्लक्स पर फोर्स. त्याचा करेक्ट आन्सर कोणता आहे? सेल्फ प्लस म्युच्युअल इंडक्शन. कोणता आहे? ऑप्शन नंबर बी, सेल्फ प्लस म्युच्युअल इंडक्शन. कोएफिशियंट ऑफ कपलिंग के व्हॅल्यू लाइज बिटवीन. जी के व्हॅल्यू आहे ते कशामध्ये असते? के व्हॅल्यू हे कशामध्ये असते? तर के व्हॅल्यू हे असते 0 आणि 1 मध्ये. कशामध्ये असते? 0 आणि 1 मध्ये के ची व्हॅल्यू असते. 0 अँड 1 के व्हॅल्यू जे असते ते कशामध्ये असते? 0 आणि 1 मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन. एक्सप्रेशन फॉर सेल्फ इंड्युस्ड ईएमएफ इज. एक्सप्रेशन फॉर सेल्फ इंड्युस्ड ईएमएफ इज. सेल्फ इंड्युस्ड ईएमएफ चा एक्सप्रेशन काय? तर सेल्फ ईएमएफ इंड्युस्डचं हेही नाही आहे, हेही नाही आहे. याचा करेक्ट आन्सर आहे हे, कारण की E इज इक्वल्स टू -L in bracket di/dt, rate of change of time. नेक्स्ट लास्ट क्वेश्चन आहे आजचा. म्युच्युअल इंडक्शन इज यूज्ड इन. म्युच्युअल इंडक्शन हे कशामध्ये यूज केल्या जाते? तर म्युच्युअल इंडक्शन हे यूज केल्या जाते कशामध्ये? ट्रान्सफॉर्मरमध्ये. कशामध्ये? ट्रान्सफॉर्मरमध्ये. आता रॅन्डमली कोणताही विचारतो मी क्वेश्चन, त्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला द्यायचा आहे. युनिट ऑफ इंडक्टन्स इज. कोण सांगते? युनिट ऑफ इंडक्टन्स इज. इंडक्टन्सचं युनिट काय आहे? पटकन सांगा. व्हॉट इज द युनिट ऑफ इंडक्टन्स? सांगू शकते तुमच्यापैकी? हेनरी. युनिट ऑफ इंडक्टन्स काय आहे? हेनरी. तर जेवढं तुम्ही रिपिटेशन करता या क्वेश्चनचं तेवढं तुम्हाला समजणार, अदरवाईज हे काही समजणार नाही. म्हणजे एक वेळा क्वेश्चन झाले तर ते क्वेश्चन झाल्यानंतर त्या क्वेश्चनचा आन्सर देता आलं पाहिजे. नाहीतर त्या क्वेश्चनचा आन्सर जर देऊन नाही राहिलो तर आपण फुल टाइमपास करू राहिलो, मग म्हणजे आपला टाइमपास होऊन राहिला. तर असं नाही झालं पाहिजे. जे क्वेश्चन झाले त्या क्वेश्चनचं रिपिटेशन तुमचं झालं पाहिजे. रिपिटेशन झाल्यानंतर त्या क्वेश्चन एक वेळा नजरेखालून गेले तर क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला देता आला पाहिजे. हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तर आता आपण आजचा टॉपिक चालू करू. आजचा महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे एसी. ठीक आहे, एसी म्हणजे एअर कंडिशनर नाही. एसी म्हणजे हा एसी सिंगल फेज आहे. एसी सिंगल फेज बद्दल मी समजून सांगतो तुम्हाला. व्हॉट इज एसी सिंगल फेज? आपण फ्लेमिंग राईट हँड रूल्स प्रिव्हियस क्लासमध्ये पाहिला होता. तर आजच्या क्लासमध्ये आपण पाहू. हा फ्लेमिंग राईट हँड रूल्स आपला प्रिव्हियस क्लासमध्ये झाला होता. सेल्फ इंडक्टन्स झाला होता, म्युच्युअल इंडक्टन्स हे प्रिव्हियस क्लासमध्ये सगळे झाले होते. म्हणून त्याच्यावर आधारित आपण काय घेतला होता? क्वेश्चन घेतला होता. ठीक आहे, आता आपण पाहू एसी अँड डीसी क्वांटिटीज. एसी आणि डीसी क्वांटिटीज काय असते बघा. एसीचा अर्थ होते अल्टरनेट करंट. एसीचा अर्थ काय होते? अल्टरनेट करंट. आणि डीसीचा फुल फॉर्म होते डायरेक्ट करंट. लक्ष द्या. एसीचा अर्थ काय होते? एसी म्हणजे काय? अल्टरनेट करंट. अल्टरनेट करंट. अल्टरनेट करंट. आणि डीसीचा अर्थ होते डायरेक्ट करंट. डीसीचा अर्थ डायरेक्ट करंट. सीसीचा अर्थ होते करंट. ए म्हणजे अल्टरनेट, डी म्हणजे डायरेक्ट. हे अल्टरनेट आणि डायरेक्ट करंट या दोघांमध्ये काय फरक आहे तर लक्ष द्या. याचं बेस्ट उदाहरण आपल्या घराच्या समोर जे पोल असतात. घराच्या समोर काय असतात? असे पोल असतात. त्या पोलमधून असे तार असतात. त्या तारेमधून आपल्या घरामध्ये काय येते? वीज येते मीटरमध्ये. तर तिथून जे मीटरमध्ये वीज असते ते अल्टरनेटिंग करंट असते.
तो अल्टरनेटिंग करंट असते. अल्टरनेटिंग करंटचा जो पॉवर असते तो 230 व्होल्ट असते. किती असते? 230 व्होल्टेज जे असते त्याचं 230 व्होल्टेज असते. जो घरामध्ये आपल्या घराच्या समोर जे पोल असतात इलेक्ट्रिक पोल, त्या पोल मधून आलेली जे आपल्याकडे इलेक्ट्रिसिटी असते ती असते एसी. त्याला आपण अल्टरनेट करंट म्हणतो. तो अल्टरनेट करंट एवढा खतरनाक असतो की गलतीने चुकीने तुमचा हात जर लागला त्या करंटला तर तो शॉक लागून आपण तिथं जागीच ठारू शकतो. अशा बऱ्याचशा केसेस झालेल्या आहेत. माझ्यासमोर झालेल्या आहे. एक पोरगी फरशी पुसत होती, स्टाईल पुसता पुसता तिने काय केलं, तिच्या पोराला हे पाहिजे होती कायची दहीची वाटी. आता दहीची वाटी जी आहे ते फ्रीज कूलरवर ठेवली ते पागलनं. तर तिनं काय केलं, फरशी पुसता पुसता पहिले सांगवलं होतं, तर तिनं ते दहीची वाटी त्या फ्रीजवर कूलरवरून उचलायला गेली तर तशीच चिपकून राहिली. तर सर्व अरे धावा 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 सगळे आले. तर मी पाहायला गेलो तर खरंच मला दिसलं ते असे चिपकून राहिले, इथं खाली पडली. चिपकून कूलर बंद केल्यावर खाली पडली ते. तर जागेवरच ते मिली. हे कोणामुळे मिली? हे अल्टरनेट करंटमुळे. अल्टरनेट करंट एवढा खतरनाक असते. म्हणून कधीही जेव्हा आपण इलेक्ट्रिसिटीला हात लावतो तर हात लावत असताना हात आपले सुखे असले पाहिजे, ओले नसले पाहिजे, एक गोष्ट. दुसरी गोष्ट, आपल्या पायात चप्पल असली पाहिजे. खालचं जे जमिनीचं जे कनेक्शन आहे, अर्थिंग जे आहे ते भेटलं नाही पाहिजे. अर्थिंग भेटलं तर त्याचं सर्किट कंप्लीट होते. सर्किट कंप्लीट झालं तर आपला जीव जाऊ शकते. ठीक आहे. आणि म्हणून जे लहान लेकरांसाठी जे आपले हे असतात बोर्ड असतात, जे स्विच बोर्ड असतात आपले, ते स्विच बोर्ड खाली लावत नाही कारण त्याच्यावर बोटं टाकतात पोरं, है ना. ते पिनाला हात लावू शकते म्हणून ते थोडंसं वर असते. तर अल्टरनेटिंग करंट हा बाहेरून आलेला करंट असते, जो पोलवरून येत असते आपल्या घरामध्ये. तो अल्टरनेटिंग करंट आपल्या घरातल्या सगळ्याच वस्तू, मोठमोठ्या वस्तू चालवते. फ्रीज, एसी, कूलर, टीव्ही, वॉशिंग मशीन, या सगळ्या गोष्टी चालवते. तो आहे तुमचा अल्टरनेटिव्ह करंट. अल्टरनेटिव्ह करंट जो आहे हा जर आपल्याला लागला तर आपला जीव जाऊ शकते. याला आपण अल्टरनेटिव्ह करंट म्हणतो, एसी म्हणतो. दुसरा जो पार्ट आहे तो आहे तुमचा डीसी. डीसी म्हणजे होते डायरेक्ट करंट. डीसी म्हणजे काय होते? डायरेक्ट करंट. डायरेक्ट करंट हा कुठून येते? तर डायरेक्ट करंट येते बॅटरीमधून. कुठून येते? बॅटरीमधून. बॅटरी पाहिल्या तुम्ही? बॅटरी आता कोणत्या कोणत्या पाहिल्या? बाईकची बॅटरी, बाईक असते ना टू व्हीलर, त्याची बॅटरी. अशा मोठमोठ्या गाड्यांच्या बॅटऱ्या असतात, अशा मोठमोठ्या त्या बॅटरीला 2 चिमटे लावलेले असतात. ते जे बॅटरी असते ते असते डीसी. डीसी म्हणजे डायरेक्ट करंट. त्या डीसी मुळे आपल्याला करंट लागत नाही. ते इन्व्हर्टरची बॅटरी असते ते, त्या बॅटरीला असं आपण हातही लावला ना तर त्याच्यात अर्थिंग वर्थिंग काहीच लागत नाही. त्याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह असते, एक निगेटिव्ह असते, तुम्हाला माहिती आहे बॅटरीमध्ये. मग त्याला जर आपण हात लावला किंवा आपला हात लागला तर बॅटरीचा करंट लागत नाही, इन्व्हर्टरचा लागते. कारण इन्व्हर्टर कन्वर्ट द डीसी टू एसी. इन्व्हर्टर काय करते? डीसी ला एसी मध्ये कन्वर्ट करते, म्हणून इन्व्हर्टरचा झटका लागू शकते पण बॅटरीचा लागत नाही. बॅटरी हे डीसी सप्लाय असते. आणि हे बॅटरी काय असते? बॅटरीमध्ये इलेक्ट्रिक करंट कसा असते तर हा जो एसी मधून आलेला करंट असते हा इन्व्हर्टर थ्रू हा तो डीसी मध्ये कन्वर्ट करून ठेवते. त्या बॅटरीमध्ये ते जे लिक्विड असतात ते लिक्विड मध्ये हा पूर्ण इलेक्ट्रॉन स्टोअर करून ठेवते. आणि स्टोअर केलेले इलेक्ट्रॉन जर आपल्याला लागले तर त्याचा करंट लागणार नाही. याला आपण डीसी सप्लाय म्हणतो किंवा डायरेक्ट करंट म्हणतो. आपल्या भाषेमध्ये, आपल्या ब्रांचच्या भाषेमध्ये झाला हा याचा मिनिंग. आणि जनरली पॉलिटेक्निकमध्ये एसीटीचा, एसी आणि डीसीचा अर्थ होते ऑल क्लिअर. ऑल क्लिअर म्हणजे काय होते? सगळे सब्जेक्ट निघणं. आणि डीसी म्हणजे काय? सब्जेक्ट बॅक राहणं. हा एसी डीसी आहे. पण तो आपला जो एसी डीसी आहे तो वेगळा आहे, तो जनरल एसी डीसी आहे. हा आपल्या शिक्षित एसी डीसी आहे. पण ओरिजिनल इलेक्ट्रॉनिकचा, इलेक्ट्रिकलचा एसी डीसीचा अर्थ असा होते, एसी म्हणजे अल्टरनेट करंट. अल्टरनेट करंट म्हणजे काय? जो लाईव्ह करंट चालू असते जो पोलवरून आपल्या घरामध्ये 230 व्होल्टचा असते. आणि मग नंतर तोच करंट आपण एका बॅटरीमध्ये, एका केमिकलमध्ये स्टोअर करून ठेवतो, पावडरमध्ये स्टोअर करून ठेवतो, एका बॉक्समध्ये स्टोअर करून ठेवतो. तो असते तुमचा डायरेक्ट करंट. आणि डायरेक्ट करंट हा बऱ्याचशा ठिकाणी यूज केला जाते. डायरेक्ट करंटमुळे इक्विपमेंट उडत नाही. डायरेक्ट करंट हा झपाट्यानं वाढत नाही, रॅपिडली इन्क्रीज होत नाही, रॅपिडली डिक्रीज होत नाही, कारण की तो स्टोर्ड असते. पण अल्टरनेट करंट हा पटकन वाढू शकतो, कमी होऊ शकतो, व्होल्टेज कमी जास्त होऊ शकते. बॅटरीचं तसं होत नाही, बॅटरीचं कॉन्स्टंट असते. आणि बॅटरीमुळे कोणतेही इक्विपमेंट उडत नाही. हा झाला तुमचा एसी आणि डीसी. आता एसी आणि डीसी, तर एसी मध्ये पहा,
एसी चे वेव्ह जे असतात, कारण एसी मध्ये फ्लक्च्युएशन जास्त असते, अल्टरनेट करंट मध्ये फ्लक्च्युएशन जास्त असते, म्हणून एसी मध्ये लक्ष द्या. हा इकडे तुम्हाला दिसत आहे टाइम, काय दिसत आहे टाइम, आणि या साईडला जो दिसून राहिला तो आहे तुमचा मॅग्नेट्यूड. मॅग्नेट्यूड म्हणजे हे जे वेव्ह जात, कोणते वेव्ह, एसी वेव्ह, हे एसी करंट बद्दल सांगू राहिलो मी. एसी म्हणजे अल्टरनेट करंट, याचे जे वेव्ह जात ते तुम्हाला असे जात वरती जाताना दिसणार, याला अँप्लिट्यूड म्हणतो आपण. हा वेव्ह असा तुम्हाला दिसणार, इथून इकडे असा, ठीक आहे. असे वेव्ह असतात एसी क्वांटिटी. डीसी क्वांटिटीचे जे वेव्ह असतात ते असे कॉन्स्टंट असतात, हे लक्षात ठेवा, हे कॉन्स्टंट असतात, याच्यात वेव्ह नसते. कारण मी तुम्हाला पहिले सांगितले की एसी क्वांटिटी जे असते ते एसी क्वांटिटी हे कमी जास्त होते, मॅक्सिमम इंक्रीज डिक्रीज होते, इंक्रीज डिक्रीज होते. परंतु हा जो डीसी क्वांटिटी जे आहे, हे डीसी क्वांटिटी जे काय ते कॉन्स्टंट असते. डीसी क्वांटिटी काय असते, कॉन्स्टंट असते, लक्षात ठेवा. डीसी क्वांटिटी हे जे काय असते कॉन्स्टंट असते, ठीक आहे. तर हे झालं एसी क्वांटिटी, हे झालं काय डीसी क्वांटिटी. एसी क्वांटिटी तुम्हाला जर अशी डायग्राम दिसली, तुम्हाला म्हटलं की ओळखा हे काय एसी आहे की डीसी आहे, तर हे काय एसी आहे. आणि डीसी मध्ये डायरेक्टली असं राहणार, डीसी मध्ये डायरेक्ट करंट जो आहे तो असं राहणार, ठीक आहे. सिंपल सिंपल आहे, तुम्हाला हे रट्टाने मार लागत, तुम्हाला रट्टाने मार लागत, फक्त लक्षात ठेवावं लागते एसी काय डीसी काय, कॉन्सेप्टच समजून घ्यावं लागते, ठीक आहे. कथा ऐकल्यासारखं तुम्हाला ऐकायला लागते, तुम्हाला रट्टा मारायची गरज नाही. आणि तुम्हाला मी पहिले सांगितलं की जो एसी व्होल्टेज असते, एसी व्होल्टेज, ठीक आहे, तो झाला करंट, क्वांटिटी झालं. एसी व्होल्टेजचा जो सिम्बॉल आहे तो असा आहे, असा असा. काऊन काऊन असा, कारण की याचा जो करंट असते तो असा 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 जात असते, म्हणजे सायनुसायडल वेव्ह फॉर्म मध्ये जात असते. कोणत्या फॉर्म मध्ये, सायनुसायडल वेव्ह फॉर्म मध्ये जात असते, म्हणून याचा जो सिम्बॉल आहे तो असा आहे. त्याच्यानंतर डीसी व्होल्टेज, डीसी व्होल्टेज मध्ये तुम्हाला प्लस आणि मायनस दाखवले जाईल. समजा आता ही आहे बॅटरी, या बॅटरीमध्ये इथं मायनस आणि इथं काय प्लस आहे. हा मायनस प्लस काय इंडिकेट करते, इट इज बॅटरी, इट इज बॅटरी. आपण आपल्या घरचा जो हे असते ना रिमोट, त्या रिमोटचा सेल जर पाहिला त्या सेलवर एक मायनस असेल एक प्लस असेल, तर हे काय आहे बॅटरी. त्या सेलला बरेचसे लोक बॅटरी म्हणतात, ते बॅटरीच आहे. आपण ते टॉर्च लावतो ते बॅटरीच आहे. आपण आपल्या मोबाईलमध्ये पहा, मोबाईलमध्ये टॉर्च लावतो, पण मोबाईलमध्ये जेव्हा आपण चार्जिंग करतो, चार्जिंग कुठे होते, बॅटरीमध्ये होते. त्या बॅटरीमध्ये काय असते, प्लस मायनस असते. म्हणून बॅटरीचा सिम्बॉल लक्षात ठेवा प्लस मायनस, आणि व्होल्टेजचा सिम्बॉल जो आहे तो असा असते. याचा अर्थ हा एसी करंट आहे. काय करंट आहे, एसी करंट किंवा एसी व्होल्टेज, लक्षात राहील. चला आता बा, सगळ्यात पहिले तर आपण डीसी जो आहे त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन घेऊ. डीसी म्हणजे काय असते पहा, करंट किंवा व्होल्टेज, करंट असू शकते किंवा व्होल्टेज असू शकते डीसी मध्ये, दॅट फ्लोज इन वन डायरेक्शन अँड हॅज कॉन्स्टंट मॅग्नेट्यूड. लक्ष द्या काय म्हटलेलं आहे, जोही करंट असेल तो करंट फक्त एकाच डायरेक्शन असते. कोणत्या डायरेक्शन न, वन डायरेक्शन न. आणि दुसरी गोष्ट हा काय असते, कॉन्स्टंट असते. काय असते, कॉन्स्टंट असते. एका डायरेक्शन न चालला हा, आणि दुसरी गोष्ट हा कॉन्स्टंटली चालला, त्यालाच आपण डीसी व्होल्टेज किंवा डीसी करंट म्हणतो. काय म्हणतो, डीसी व्होल्टेज किंवा डीसी करंट. काय म्हटलेलं आहे लक्ष द्या, द करंट और व्होल्टेज फ्लोज इन वन डायरेक्शन. असा करंट जो एका डायरेक्शन न चालला आणि एका डायरेक्शन जात असताना इथं याचा मॅग्नेट्यूड कॉन्स्टंट आहे. मॅग्नेट्यूड काय कॉन्स्टंट आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, डीसी व्होल्टेज और करंट. की पॉइंट्स पहा, कोणते कोणते की पॉइंट्स याचे आहे. नंबर 1, पहिला की पॉइंट असा आहे याचा, फर्स्ट की पॉइंट लक्षात ठेवा, हॅज कॉन्स्टंट व्हॅल्यू नो फ्रिक्वेन्सी. याची व्हॅल्यू कशी असते, कॉन्स्टंट असते. आता सांगितलं याची व्हॅल्यू कशी असते, कॉन्स्टंट. दुसरा, डायरेक्शन फ्लोज इन युनि डायरेक्शन. युनि डायरेक्शनचा अर्थ काय होते, वन डायरेक्शन. युनि डायरेक्शनचा अर्थ काय होते, वन डायरेक्शन, एकाच डायरेक्शन तो जाते. तिसरा पॉइंट, रिप्रेझेंटेड बाय द स्ट्रेट ऑन ग्राफ. हे आहे ना, स्ट्रेट लाईन आहे, हे रिप्रेझेंट करते. याचा सोर्स काय, सोर्सेस काय, बॅटरी, डीसी जनरेटर, सोलर सेल. लक्ष द्या याचे सोर्सेस, सगळ्यात पहिले काय दिलेलं आहे, बॅटरी. दुसरा काय दिलेला आहे, डीसी जनरेटर. डीसी जनरेटर म्हणजे असा जो डीसी जनरेट करते, डीसी जनरेटर, ठीक आहे, डीसी जनरेटर. सोलर सेल, सोलर सेल म्हणजे सोलर पॉवर घेते आणि सोलर पॉवरला काय करते, स्टोअर करून ठेवते, त्याला काय म्हटलेलं आहे, सोलर सेल.
त्याच्यानंतर डीसी व्होल्टेज सिम्बॉल, डीसी व्होल्टेज सिम्बॉल काय असते तर डीसी सिम्बॉल व्होल्टेज काय असते व्हीडीसी, व्हीडीसी और याचा सिम्बॉल आहे ई, व्हीडीसी किंवा ई. पुढचा डीसी करंट सिम्बॉल जो आहे तो आहे आयडीसी. लक्ष ठेवा आयडीसी किंवा आय, आयडीसी किंवा आय हा डीसी करंट सिम्बॉल आहे. कोणता आहे डीसी करंट सिम्बॉल आहे. ठीक आहे आयडीसी किंवा आय, इट इज अ डीसी करंट सिम्बॉल. पुढचा याच्या पुढची थेरी पार्ट हा झाला डीसी करंट सिम्बॉल. नेक्स्ट पॉवर इन डीसी. पॉवर इन डीसीचा फॉर्म्युला तर माहिती आहे, पॉवर इज इक्वल्स टू व्ही आहे. डीसी मध्ये पण तोच फॉर्म्युला लागते, काही नवीन नाही आहे. डीसी मध्ये तोच फॉर्म्युला लागते, काही नवीन नाही. डीसी आणि एसी एवढंच पाहणार आपण या टॉपिक मध्ये, म्हणून बिंदास राहा. त्याच्यानंतर नो आरएमएस व्हॅल्यू, याच्यामध्ये रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू नसते नीडेड बिकॉज व्हॅल्यू इज कॉन्स्टंट. याची व्हॅल्यू कॉन्स्टंट असल्यामुळे याच्या आरएमएस लागणार नाही. याची व्हॅल्यू अशी कॉन्स्टंट असते म्हणून याच्यामध्ये आरएमएस नसते. ठीक आहे आरएमएस म्हणजे काय रूट मीन स्क्वेअर, रूट मीन स्क्वेअर, रूट मीन स्क्वेअर याच्यामध्ये नसते. ओके त्याच्यानंतर रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू नसते. यूज्ड इन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये याचा यूज होते, बॅटरी चार्जिंग करत असताना याचा यूज होते, व्हेकल मध्ये यूज होते. जसं मी सांगितलं 2 व्हीलर 4 व्हीलर, मोठी कार असेल, त्याच्यानंतर ट्रक असेल, त्याच्यामध्ये जेवढ्याही बॅटरी लागतात सगळ्या डीसी मुळे लागतात. कम्प्युटरला डीसी व्होल्टेज लागते, एसी वर चालत नाही. एसी जरी आपण लावलं तरी तो डीसी मध्ये कन्वर्ट करते. ठीक आहे त्याच्यानंतर डीसी लॉसेस इन्क्लुडेड आय स्क्वेअर आर हिटिंग, आय स्क्वेअर आर हिटिंग. हे हिटिंग कशामध्ये असते डीसी मध्ये असते आणि हा लॉस करते. हा झाला डीसी करंट बद्दल. ठीक आहे एक वेळा शॉर्ट म्हणून सांगतो की पॉईंट डीसीचे, डीसी हा कॉन्स्टंट असते, मॅग्नेट्यूड कॉन्स्टंट असते, एका डायरेक्शन असते. याला फ्रिक्वेन्सी नसते, कॉन्स्टंट असते. डायरेक्शन फ्लो एका डायरेक्शन नसते, स्ट्रेट लाईन रिप्रेझेंट करते. याचे सोर्सेस काय बॅटरी, डीसी जनरेटर, सोलर सेल. डीसी व्होल्टेजचा सिम्बॉल काय व्हीडीसी किंवा ई. डीसी करंटचा सिम्बॉल काय आयडीसी किंवा आय. पॉवर जो आहे तो कसा असते पी इज इक्वल्स टू व्ही असते. याच्यामध्ये आरएमएस नसते कारण हा कॉन्स्टंट असते. यूज कशामध्ये होते इलेक्ट्रॉनिक्स, बॅटरी, चार्जिंग, व्हेकल्स आणि कम्प्युटरमध्ये. आणि हा लॉसेस करते इन्क्लूड आय स्क्वेअर आर हिटिंग. ठीक आहे आता पुढचा आपण आता जे शिकलो ते बॅटरी बद्दल शिकलो. कशाबद्दल शिकलो बॅटरी बद्दल शिकलो. परंतु आता आपल्याला पाहायचं आहे एसी. एसी म्हणजे अल्टरनेटिंग करंट. जो अल्टरनेटिंग करंट आपला कुठून येते पोलवरून येते, बाहेरून. जे आपल्या घरामध्ये इलेक्ट्रिसिटी येते पोलवरून, ते पोलवरून आलेले इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय होते एसी, अल्टरनेट करंट. तर लक्षात द्या अल्टरनेट करंट जो असते ते अल्टरनेट करंट क्वांटिटी कशी असते बा करंट or voltage that changes the magnitude, current or voltage that changes the magnitude. एवढंच लक्षात ठेवायचं. म्हणजे करंट किंवा व्होल्टेज हा असू शकते, करंट किंवा व्होल्टेज तो काय करते याचा मॅग्नेट्यूड चेंजेस करते. हा कॉन्स्टंट असेल तर डीसी झाला, परंतु हा जर समजा बदलत आहे असा असा करंट किंवा व्होल्टेज याचा मॅग्नेट्यूड काय होऊन राहिला चेंजेस, याला आपण म्हणतो चेंजेस द मॅग्नेट्यूड. आणि दुसरी गोष्ट डायरेक्शन जे आहे तो पिरियडिकली डायरेक्शन असते, याचा डायरेक्शन बदलत राहते. तर याला आपण म्हणतो काय अल्टरनेट करंट. काय म्हणतो अल्टरनेट करंट. याचं डायरेक्शन जे आहे ते कमी जास्त होत राहते. व्हॅरीज विथ टाइम, सायनोसायडल युजली. हा टाइम सोबत व्हॅरीज होत राहते, व्हॅरीज विथ टाइम. हॅज अ फ्रिक्वेन्सी एफ अँड पिरियड. याचा एक टाइम आहे, टाइम पिरियड आहे. म्हणजे असा समजा आता हा 1 आहे, हा 2 आहे, हा 3 आहे. तर इथून इथपर्यंत एक याची वेव्ह होतेच, इथून इथपर्यंत एक वेव्ह याची होतेच, आणि इथून इथपर्यंत याची वेव्ह होतेच. तर हा झाला याचा टाइम, हा झाला याचा टाइम. या टाइमामध्ये हा एवढा चालते. रिप्रेझेंटेड बाय अ साइन वेव्ह. हे जे वेव्ह जात ना हे कोणते वेव्ह आहेत साइन वेव्ह जात. म्हणजे हे जे आहे हा शो करते साइन वेव्हनी. कशाने शो करते साइन वेव्हनी. मोस्ट कॉमन एसी फ्रिक्वेन्सीज लक्षात ठेवा. एसी फ्रिक्वेन्सी असते ते 50 हर्ट्स असते. इथे असते 50 हर्ट्स और 60 हर्ट्स. जे आपल्या घरामध्ये असते ते हर्ट्स मध्ये असते, हर्ट्स मध्ये असते. किंवा 230 व्होल्टेज तुम्हाला सांगितलेलं आहे, 230 व्होल्टेज असते. 50 किंवा 60 हर्ट्स किंवा 230. एसी व्हॅल्यूज डिस्क्राइब ॲज
एसी मध्ये काय काय असते लक्ष द्या. एसी मध्ये जेव्हा ही असं एसी असते त्याच्यात असते इन्स्टंटेनियस व्हॅल्यू, त्याच्यानंतर पीक व्हॅल्यू असते, त्याच्यानंतर आरएमएस व्हॅल्यू असते, त्याच्यानंतर ऍव्हरेज व्हॅल्यू असते. एसी मध्ये काय काय असते लक्षात ठेवा. डीसी मध्ये नसते हे एसी मध्ये असते. अल्टरनेट करंट मध्ये असते इन्स्टंटेनियस व्हॅल्यू, पीक व्हॅल्यू, आरएमएस व्हॅल्यू आणि ऍव्हरेज व्हॅल्यू. ठीक आहे. नेक्स्ट, एसी कॅन बी ट्रान्समिटेड ओव्हर लॉंग डिस्टन्स विथ लेस लॉस. एसी जो अल्टरनेट करंट असते हा खूप जास्त डिस्टन्स पर्यंत आपण पाठवू शकतो, त्याच्यामध्ये व्होल्टेजचा किंवा करंटचा लॉस होत नाही. म्हणून घरोघरी आपल्या घरोघरी जिथून पॉवर जनरेट होते, जसं तारापूर पॉवर आहे स्टेशन आहे, चंद्रपूर पॉवर स्टेशन आहे, तिथून जनरेट झालेली वीज जी आहे कोळशाच्या द्वारे किंवा पाण्याच्या द्वारे, ती जनरेट झालेली वीज तुमच्यापर्यंत पोहोचते, पण नो लॉस ऑफ इलेक्ट्रिसिटी. यूज इन, आता याला कुठं कुठं वापरले जाते, हाऊस होल्ड सप्लाय. आपल्या घरोघरी जे वीज असते ते एसी असते का डीसी असते? एसी असते. कोणती असते? एसी. आता सध्या तुम्ही हे जे ब्लॅक बोर्ड व्हाईट बोर्डवर पाहून राहिले किंवा डिजिटल बोर्डवर पाहून राहिले, हे बिकॉज ऑफ एसी करंटमुळे, डीसी मुळे नाही. त्याच्यानंतर इंडस्ट्रीज, ज्याही मोठमोठ्या इंडस्ट्रीज असते तिथं अल्टरनेट करंट असते, एसी करंट सप्लाय असते. त्याच्यानंतर पॉवर ग्रिड्स, पॉवर ग्रिड्स मध्ये पण याचा यूज केला जातो. चला शेवटचा क्वेश्चन जो आहे तो आपण डिफरन्स पाहून घेऊन आज आपण इथंच थांबू. जरा लक्ष द्या, फास्ट मध्ये डिफरन्स घेतो मी. डायरेक्शन काय असते डीसीचं? वन डायरेक्शन. याचं डायरेक्शन चेंज डायरेक्शन असते. मॅग्नेट्यूड याचा कॉन्स्टंट असते, याचा व्हॅरीज विथ टाइम, टाइम सोबत हा वाढत जाते कमी होत जाते. वेव्ह फॉर्म हे स्ट्रेट लाईन मध्ये असते, याची साइन वेव्ह मध्ये असते. फ्रिक्वेन्सी याची 0 असते, याची फ्रिक्वेन्सी असते. ठीक आहे. सोर्स याचा बॅटरी आहे, याचा अल्टरनेटर आहे. ट्रान्समिशन इकडे आयडियल नाहीये, हा लॉंग डिस्टन्स पर्यंत जाते. व्हॅल्यूज पहा, डीसी ची फिक्स्ड असते, याची आरएमएस व्हॅल्यू असते, पीक ऍव्हरेज असा व्हॅल्यू असते. हजार्ड स्टेडी शॉक असते, परंतु याचा पल्सेटिंग असते, पल्सेटिंग म्हणजे वाढत असते. ठीक आहे. याचे काही पॉइंट्स आहेत. एसी हॅज फ्रिक्वेन्सी, डीसी हॅज 0 फ्रिक्वेन्सी. आरएमएस व्हॅल्यू यूज फॉर एसी कॅल्क्युलेशन. पॉवर सिस्टम युजेस एसी सप्लाय. बॅटरी प्रोव्हाइड डीसी. AC alternates polarity. DC has fixed polarity. Average value of full sine wave is 0. आणि AC is easier to transform. म्हणजे DC पेक्षा AC हे इझिली आपण काय करू शकतो? ट्रान्सफर करू शकतो. म्हणून इथे म्हणलं इन्क्रीज ऑर डिक्रीजेस व्होल्टेज. AC मध्ये इन्क्रीज किंवा डिक्रीज करू शकतो आपण व्होल्टेज. ठीक आहे. ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस आहेत ते आपण नेक्स्ट क्लासमध्ये पाहू. आज आपण जस्ट पाहिलं एसी व्होल्टेज, एसी क्वांटिटीज. तो व्होल्टेज असते, करंट असते, आणि डीसी व्होल्टेज असते आणि करंट असते. ह्या दोन्ही क्वांटिटीज आपण पाहिलेल्या आहे. तर याच्यावर बेस्ड आधारित टोटल 20 क्वेश्चन आपण पुढच्या क्लासमध्ये पाहू. जर हे समजलं नसेल तर हा व्हिडिओ नक्की तुम्ही रिवाइज करा. हा मी ग्रुपवर टाकतो, आणि काही प्रॉब्लेम असेल तर केव्हाही तुम्ही कॉल करू शकता. आजचा जो क्लास आहे तो इथंच संपलेला आहे. आज आपण इथंच थांबू.